नमस्कार, मी करणसिंह पवार. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. तळेगाव माळवाडी येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण मावळ तालुका कृषी विभागाने आयोजित केलं. यामध्ये नैसर्गिक शेती मिशन उद्देश सेंद्रिय शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणं आणि जमिनीची सुपीकता आरोग्य सुधारणं, सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणं याबाबत 100 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. वातावरणातील बदलांमुळे वाशिम जिल्ह्यात हरभरा पिकांवर संकट ओढवले. हरभरा घाटे पकण्याच्या स्थितीत असताना मर रोगाचं प्रमाण वाढले. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात अनेक शेतातील हरभरा पिकंही कुजत आहेत. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण हरभरा पिकंही धोक्यात आल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते. दरवर्षी खरीप रब्बी हंगामामध्ये कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटना समोर येत आहेत. अकोल्यात मागील 9 महिन्यात कीटकनाशकाची फवारणी करताना अकोला जिल्ह्यातील 132 शेतकऱ्यांना विषबाधा झालाय. अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. हिंगोलीच्या सुकळी बुद्रुक इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पदयात्रा काढण्यात आली. सोयाबीन कापूस दरवाढीच्या मागणीसह कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कावडीत सोयाबीन कापूस आणून तहसील कार्यालयासमोर त्याचं पूजन केलं. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं. या पावसामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. याबरोबरच रब्बीतील पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. थंडीच्या मोसमात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोला जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयावर 12 तास ठिय्या आंदोलन करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झाले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसरात उपसा सिंचन योजना आणि वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचं काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 1 जानेवारीला घेतलेल्या निर्णयानुसार आता एसडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मदत मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपिटीनं बाधित 2,06,164 शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. त्यातच 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तूर, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसानही झालं होतं. अकोला जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी पिकांचं नुकसान होतंय. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयावर 12 तास ठिय्या आंदोलन करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या आंदोलनाला शिवसेना व राष्ट्रवादीने सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवलाय. पिकांना पाणी देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झाले. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव हा मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. रोज होणाऱ्या वातावरण बदलामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या शेंडे खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले असून अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात सविस्तर. गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने घेतलेले धान बियाण्यांचे 25 नमुने हे तपासणीत नापास झालेत. याशिवाय खताचे 26 तर कीटकनाशकांचे 2 नमुने प्रयोगशाळेत नापास झाले. कृषी केंद्रामधून बियाणे, खतं आणि कीटकनाशकांची विक्री करताना हे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. मात्र त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्या लॉटमधील बियाणं, खतांचा वापर शेतकऱ्यांनी केलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतकऱ्यांना भरपाई न देणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी जिल्ह्याभरामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बियाण्याचे एकूण 442 नमुने घेतले, खताचे 319 नमुने घेतले आणि कीटकनाशकाचे 96 नमुने घेतले. त्यापैकी बियाण्यांचे 25 नमुने फेल आले, खताचे 26 नमुने फेल आले आणि कीटकनाशकाचे 2 नमुने फेल आले. त्यापैकी बियाण्याच्या
5 कंपन्यांवर कोर्ट केस दाखल करण्यात आला आहे आणि 20 कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। तसेच खतामध्ये सदर कंपन्यांनी पुनर्विश्लेषणासाठी पुढील लॅबला अपील केल्यामुळे त्यांची कारवाई वरच्या स्तरावर सुरू आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीनं विक्री दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतलाय। त्यानुसार आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्यात आली। जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या दरात गेल्या 3 महिन्यांपासून 5 रुपये कमी झाला। परिणामी विक्री करण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या दुधातही प्रति लिटर 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय हा दूध संघाने घेतलाय। दूध संघातर्फे विक्री करण्यात येणाऱ्या गाई म्हशीच्या दुधासह विकास ताजा व विकास लाईट या 4 प्रकारच्या दुधाच्या दरात ही कपात करण्यात आली असून सर्वाधिक मागणी असलेल्या विकास गोल्ड या दुधाच्या दरात मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। तर गाई म्हशीसह 4 प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची कपात केल्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीने विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला असून आजपासून दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे। जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या दरात गेल्या 3 महिन्यात 5 रुपये कमी झाले असून परिणामी विक्री करण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या दुधातही प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे। दूध संघातर्फे विक्री करण्यात येणाऱ्या गाई म्हशीच्या दुधासह विकास ताजा व विकास लाईट या 4 प्रकारच्या दुधाच्या दरातही कपात करण्यात आली असून सर्वाधिक मागणी असलेल्या विकास गोल्ड दुधाच्या दरात मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। तर गाई म्हशीसह 4 प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात केल्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। बारामतीमध्ये 18 ते 22 जानेवारी या कालावधीत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये प्रथमच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीचा वापर करून ऊस उत्पादक वाढीचे तंत्र, मातीविना शेती प्रयोग तसेच 20हून अधिक देशाचे प्रगत कृषी तंत्रज्ञान पाहता येणार आहे। या कृषी प्रदर्शनाला देशभरातून 2 लाखांपेक्षा अधिक शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक हे भेट देत असतात आणि याच पार्श्वभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या दुग्धोत्पादन स्पर्धा, उत्तम कालवडीचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या KVK फार्मवर कृषक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष शेतकरी याला भेट देत आहेत। यावरचं वैशिष्ट्य म्हणजे फार्म ऑफ द फ्युचर हे प्रात्यक्षिक महत्त्वाचं आहे आणि या परिसरातले जे भीमथडी घोडे आहेत ते सुद्धा 2 दिवस त्याचं इथं प्रदर्शनात दाखवले जाणार आहेत। यासाठी या संस्थेचा चेअरमन म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आदराची विनंती करतो की आपण हे सर्व प्रात्यक्षिक शेतीचं बघण्यासाठी आपण जरूर या। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। केळी पीक विम्यापासून वंचित असल्यानं शेतकरी आता आक्रमक झाले। केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय नेते, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली। रावेर तालुक्यातील तांदलवाडी या गावानंतर चिनावल या गावातही उत्पादक शेतकऱ्यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला। जोपर्यंत केळी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेते, पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला। आमच्या इकडे कापूस असते, केळी असते, ऊस असते, पण एवढी विशेष नसते, म्हणून आम्ही विशेष करून इथं हे पाहण्यासाठी आलो आहे आणि याच्यातून निश्चितच आमच्या शेतकऱ्याचा व आमच्या परिसराचा आम्ही विकास साधूता। सध्या अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। या ठिकाणी असणाऱ्या कांदा पिकाला याच मोठ्या प्रमाणात फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे। कांदा परिपक्व होण्या अगोदरच शेतकऱ्यांना काढावा लागतो अशी देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। पाणी पाऊस असा साथ येत नाही, शेतकऱ्याची मजुरी चुकत नाही, औषधवाल्याचे खर्च चुकत नाही, खतं महाग झालीत, एक तर बाजार कमी, बाजारामध्ये आम्हाला काही त्याच्यात म्हणजे परतळ बसत नाही, जगावं कसं शेतकऱ्यांनी, बाजार एक तर नाही, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, शासनाने नुकसान भरपाई की द्यायला पाहिजे। राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं। या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याची मात्र समस्या निर्माण होणार आहे। याबरोबरच रब्बीतील पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे।
थंडीच्या मोसमात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर काढणीला आलेला कांदा या पावसामुळे खराब होतो. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 10,000 हेक्टरवर असलेला कांदा सडण्याची शक्यता आहे. नगर शहरात शेजारी असलेल्या कापूरवाडी परिसरात शेतकऱ्यांकडे 80% कांद्याचं पीक आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काल अवकाळी झालेल्या पावसाने जे कापूरवाडी नगर तालुक्यात जे नुकसान झालेलं आहे, तर ते नुकसानामध्ये सर्वात जास्त नुकसान हे कांदा पिकाचं झालेलं आहे. आणि वाहतूकदारांचा संप असल्यामुळे 8 दिवस कांदा मार्केटही बंद आहे. त्यामुळे आता हा जो कांदा आहे हा आम्हाला मार्केटला घेऊन जाता येणार नाही आणि त्यानंतर हा कांदा आता कोणत्याही प्रकारे आमच्या उपयोगात आलेला नाही. कोणत्या पिकांचं नुकसान? कांद्याबरोबरच गहू असेल, हरभरा असेल, त्यानंतर मका असेल, या सर्व पिकांचं, ज्वारीचं पण बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना व वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचं काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढली आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय 4 दिवस 122 किलोमीटरचा पायी प्रवास करून शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बोदवड परिसर उपसा सिंचन योजना व वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेमुळे 206 गावातील 85,000 हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. मात्र अतिशय संथ गतीने या योजनेचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्याची इतकी बिकट समस्या आहे की आंघोळीला जर पाणी घ्यायचं म्हटलं तर 50 रुपये टाकी पाणी विकत घ्यावं लागते. प्यायच्या पाण्याला 40 रुपये कॅननं पाणी घ्यावं लागते. अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यानुसार आम्ही असं ठरवलं की बा कलेक्टर ऑफिसवर आपण पायी जाऊन आपले सह्याचे, सर्व शेतकऱ्याचे सह्याचे निवेदन देऊन आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचलो. मागील जून 2023च्या खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे ऊस गळीत हंगाम 2023-24 साठी साखर कारखान्यांना आपली गळीत हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण डिसेंबर महिन्यात पैठणमध्ये अवकाळी पावसाने सलग 4 ते 5 दिवस हजेरी लावली. हा पाऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक झाला. त्यामुळे ऊसामध्ये गोडवा निर्माण झालाय. आतापर्यंत तालुक्यात सुरू असलेल्या 3 साखर कारखान्याने तब्बल 2,42,097 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. अल्प पर्जन्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होते. जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये तब्बल 1,088 गावे पण 50 पैशांच्या आत असल्याचं विदारक चित्र हे समोर आलं. तर 874 गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात 50 पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने घेण्याची गरज आहे. चालू वर्षी मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. वार्षिक सरासरीच्या 40% आसपास पर्जन्याची तूट आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. शासनाने मालेगाव, येवला आणि सिन्नरसह तब्बल 56 महसुली या मंडळामध्ये आधीच दुष्काळ हा घोषित केलाय. त्यातच जिल्हा प्रशासनाने केलेल्या पीक पाहणी जिल्ह्यातील दुष्काळाची भयावह परिस्थिती आता समोर आली. तालुक्यानुसार यंदा पावसाने सरासरी देखील न गाठल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे आणि त्याचे भयानक चित्र हे निर्माण झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने देखील केलेल्या निरीक्षणांती हे समोर आले आहे. त्यामुळे यंदा गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत ही भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा पेरा वाढलाय. त्यामुळे ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली. काही दिवसांपूर्वी 5,500 ते 6,000च्या घरात असणारी ज्वारी आता 3,000 ते 3,500वर आली असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ज्वारी उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांसोबत बातचीत केली. आमचे परभणीचे प्रतिनिधी खालेद नाद यांनी आपण पाहूया. 2023च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्याभरात ज्वारीचा पेरा वाढला आणि परिणामी आता ज्वारीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. किती ज्वारीचे दर पडलेले आणि त्याचा परिणाम थेट व्यापाऱ्यांवर काय झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण
परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत। सर, का घसरण झाली ज्वारीच्या दरामध्ये? प्रथम परभणी हे ज्वारीचं कोठ्यार म्हणून महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। गेल्या महिन्यामध्ये ज्वारीचे साधारणतः 5,500 ते 6,000 शेतकऱ्यांना हा दर मिळाला, त्यामुळे शेतकरी हा समाधानी होता। नंतर मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर ज्वारीचा पेरा हे भरमसाठ वाढला, या अनुषंगाने आज मार्केटची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की 2,500 ते 3,000 शेतकऱ्यांना ज्वारीचे दाम मिळत आहे आणि व्यापारी त्या माध्यमातून भरडला गेलेला आहे। शेतकऱ्याला जास्त पेरा झाला त्याच्यामुळं शेतकऱ्याला भाव कमी झाले ना, त्याच्यामुळं ज्वारीला भाव भेटत नाहीत ना, त्याच्यामुळे शेतकरी अडचणी झाला ना। काय एकंदरीत परिस्थिती आहे सध्या बाजार समितीची? खरं म्हणजे परभणी जिल्हा हा ज्वारीच्या बाबतीमध्ये एक फार मोठं एक माहेरघरच मला हरकत नाही, ज्वारीचं कोठार मला हरकत नाही। परंतु गेल्या नोव्हेंबरमध्ये, गेल्या महिन्यामध्ये पाऊस झाला, त्याच्या अगोदर यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प होतं। ते भाव पडलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे, शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेकलं जात आहे। मला वाटतं शासनाने देखील या बाबतीमध्ये लक्ष घालून ज्वारीच्या कमी झालेल्या भावाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला, ज्वारी उत्पादकांना काय अनुदान देता येतं का, हे गोष्टी पाहून शेतकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करावा। आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ज्वारीचे दर वाढण्याची। लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, परभणी। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच आता तूर उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडले। हिंगोलीच्या मोढ्यात तुरीची आवक वाढली असून तुरीला केवळ 8,000 रुपये इतका भाव मिळत असल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडला। गेल्या वर्षी तुरीला 12,000 रुपये भाव मिळाला होता, मात्र यावर्षी तुरीला भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। तुरीच्या मोढ्यातून याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। वातावरणातील बदलामुळे यावर्षी तुरीच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे। एकीकडे सोयाबीनला भाव नाही तर दुसरीकडे आता तुरीला देखील भाव नसल्याचं पाहायला मिळते। मी हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये आहे, बघू शकता की हा हिंगोलीचा मोंढ आहे आणि आता तुरीची आवक या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी जे आहेत आपला तूर जे आहे ते विक्रीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। तुरीला भाव नसल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेले आहेत। बघू शकता की आपल्यासोबत शेतकरी आहेत। भाव नाही तुरीला, आम्ही पांघरून आलेले तुरीला भाव नाही आणि तुरीला निसर्गामुळं मालही कमी झालेत आहे। 7-8 क्विंटल तूर होतात, तर यावर्षी 2 चावरे झाले एकरी। आता तुम्ही तूर घेऊन आलात, किती भाव मिळाला? आता भाव आहे 8,000 रुपये, 7,000 रुपये, 8,000 रुपये भाव आहे। गेल्या वर्षी 12,000 रुपये, 13,000 रुपये भाव होते। यावर्षी आवकही कमी आहे, भावही कमी आहे, त्याच्यामुळं काही शेतकऱ्याला परवडत नाही। यावर्षी घट झालेली आहे, पावसानं तूर आलं नाही चांगलं आणि भाव देखील नाही काही। नांदेड जिल्ह्यात शेतकरी सर्वाधिक कापसाची लागवड करतात। यंदा जिल्ह्यात 1,94,000 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली। मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली। सध्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 6,700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो। कापूस लागवड आणि संपूर्ण व्यवस्थापन पाहता कापसाला 10,000 ते 11,000 भाव असायला पाहिजे। हमी भावाच्या तुलनेत हे दर कमी झाले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज इथले शेतकरी निनाद टेकाडे यांनी आपल्या पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय। पपईला भाव मिळत नसल्यानं 3 एकर क्षेत्रावरील पपईवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवलाय। लागवडीसाठी त्यांनी जवळपास 2.5 लाख रुपयांचा खर्च केला, परंतु पपई विक्रीस आल्यानंतर अवघे 4 ते 5 रुपये किलोचा दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही भरून निघणं कठीण झालंय। त्यामुळे हिरव्यागार पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला। कन्नड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाने तोड दिल्याने शेतकरी वर्ग हैराण झालाय। पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळलाय। कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील प्रगतशील शेतकरी संजय पिंगळे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सुमारे 4 वर्षांपासून शेतवर्गीय वाल या पिकाची लागवड केली। याद्वारे त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे। तर दुष्काळी परिस्थितीमुळे या भागात रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असताना संजय पिंपळे यांच्या वालाच्या शेतीमुळे शेंगा तोडणीचं मजुरांना चांगलाच रोजगार मिळाला। पारंपरिक
शेतीला फाटा देत आज या ठिकाणी आम्ही आमच्या या 4 एकर क्षेत्रावर हे वाल लागवड केलेली आहे आणि वाल लागवडीतून अत्यंत चांगलं उत्पन्न या ठिकाणी आम्हाला गेल्या 2-3 वर्षापासून होतं आहे. एकरी हा वाल 150 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो आणि सरासरीत 20 रुपये जरी भाव मिळाला तर एकरी 3 लाख रुपयापर्यंत या वालाचं उत्पन्न या ठिकाणी होतं आहे आणि 50% जरी खर्च झाला तरी एकरी 1.5 लाख रुपयापर्यंत वालाचं उत्पन्न या ठिकाणी आम्हाला गेल्या 2-3 वर्षापासून मिळत आहे. आमच्या परिसरामध्ये वाल या ठिकाणी बरीच लागवड झालेली आहे आणि निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कौलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. छोट्याशा कौलापूर गावातील शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचं उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळे गाजराचं गाव म्हणून कौलापूरची ओळख आहे. मुबलक पाण्यामुळे कौलापूर परिसरात भाजीपाल्याच्या शेतीसह ऊस, द्राक्ष आणि गाजराचं उत्पादन घेतलं जातं. मागच्या वर्षी बाजारपेठेत या गाजरांना 20 ते 22 रुपये इतका दर मिळाला होता, पण या अवकाळी पावसामुळे या वेळेस 10 ते 15 रुपये इतका दर मिळाला आहे. या गाजराला उत्पादन घेण्यासाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये इतका शेतकऱ्याला खर्चही करावा लागतो. यामधून मिळणारा एकरी 80 ते 90 हजार रुपयांचा फायदा हा उत्पादनातून शेतकऱ्याला मिळतोय. तर सुमधूर चवीमुळे कौलापूरच्या गाजरांना महाराष्ट्रासह अन्य राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गाजर उत्पन्न भरपूर येते, पण ते पावसामुळे, अवकाळी पावसामुळे उत्पन्न येत नाही. उत्पन्न बिघडले म्हणजे गाजर सगळे 2 नंबर झाले. त्यामुळे रेट कमी आहे आमच्या गाजराला. मागणी सगळीकडे. आमच्या गावच्या गाजराचे वैशिष्ट्य की मागणी सगळीकडे आहे. कर्नाटकमध्ये आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, बेळगाव आहे. भरपूर मागणी आहे गाजराला. पण अवकाळी पावसामुळे गाजर जरा खराब झाले, त्यामुळे जरा रेट कमी आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.